मतदान करा, महाराष्ट्र घडवा असं आवाहन झी मीडिया मतदार राजाला करते। आपण जाऊयात दादरला। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या इथे मतदान केंद्राबाहेर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कसा प्रतिसाद मतदार राजाकडून मिळतोय। दिनेश, सकाळी 7 वाजल्यापासून मतदार राजा मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेला दिसतोय, काय प्रतिसाद आतापर्यंत मिळाला? भूषण, मी सध्या दादरच्या लालमोहन विद्या मंदिर मतदान केंद्राबाहेर आहे। दादर माहीम हा परिसर मराठी भाषिक मतदारांचं या मतदारसंघामध्ये प्रमाण जास्त आहे आणि मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येने मतदार या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडलेले आहेत। आपल्यासोबत काही मतदार आहेत। नेमकं यावेळेस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करताना नेमकं काय उद्दिष्ट त्यांनी डोळ्यापुढे ठेवलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपण तुमच्यापासून सुरुवात करूया की नेमकं यावेळेस मतदान करताना उद्दिष्ट काय होतं? उद्दिष्ट म्हणजे जे आपण बदलायचं आहे, आता नवीन काहीतरी आणायचं आहे ते आणूया, बघूया आता काय करताय ती लोक। यावेळेस सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणुका लढवत आहेत। विकासाचा मुद्दाही होता, त्यापेक्षा टीकेचा स्तर एकमेकांवर जास्त होता। तुम्ही नेमकं काय पाहिलं? विकासचा मुद्दा, विकास। तुम्ही युवा मतदार आहात, तुम्ही काय सांगाल मतदानाचा हक्क बजावताना? तुम्ही नेमकं मतदार म्हणजे आम्ही एकच सांगतो की आम्हाला फॅसिलिटीज द्या, ट्रॅव्हल आहे किंवा सेफ्टी आहे, विमेन सेफ्टी किंवा फर्म्स आहेत त्याच्यात, म्हणजे विकास ओव्हरऑल तुम्ही विकास देणार तेच बेस्ट आहे। आम्हाला टीका तुम्ही पॉलिटिक्समध्ये काही करा, आम्हाला त्याच्याने काही फरक पडत नाही। माहीम मतदारसंघामध्ये मराठी भाषिकांची वस्ती जास्त आहे। या मतदारसंघातले जे मुख्य मुद्दे होते ते या मतदान प्रक्रियेमध्ये तुम्हाला किंवा प्रचारामध्ये दिसले का, आणि ते त्या दृष्टीने तुम्ही मतदान केलं? आपल्याला प्रचारामध्ये काही दिसलं तरी आउटपुट काय येतो ह्याच्यावर जास्त महत्त्व द्यायला पाहिजे। प्रचार सगळे करतात पण त्यानंतर कोणी काय ते प्रॉमिसेस ते ठेवत नाही। तर मला असंच म्हणायचं, पार्टी कुठलीही जिंकून आली तरी त्यांनी जे बेसिक नीड्स आहेत माणसांचे ते तरी आम्हाला द्यावे, तेवढंच आहे। आणि एव्हरी वोट काउंट्स, सो सगळ्यांनी या बाहेर आणि वोट करा। थँक्यू। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी तुम्ही अन्य मतदारांना काय आवाहन कराल? आवाहन करण्याची काही गरज नाहीये। सगळे न्यूज बघता, सगळ्यांना फॅसिलिटीज पाहिजे आणि आउटपुट पाहिजे। यू वॉन्ट द फॅसिलिटी, कम आउट ऑफ युअर हाऊस अँड वोट, दॅट इज इट। आपण गृहिणी आहात, नेमकं काय यावेळेस महागाई एक मुद्दा होता, लोकसभा निवडणुकी वेळेसही महागाई मुद्दा महत्त्वाचा ठरला होता। गृहिणी म्हणून काय नेमकं डोळ्यापुढे होतं? तेच, महागाई कमी करा आणि बाकी फॅसिलिटीज फॉर वुमन्स ते द्या आम्हाला। बाकी जे आपण म्हणतो घरातलं प्रॉब्लेम्स आहे जे, बाकी तेच। आता घोटाळ्यांचे मुद्देही गाजले प्रचारामध्ये, त्या दृष्टीने काय सांगा? करप्ट झाला नाही पाहिजे, करप्शन रिमूव्ह। जे येणारं सरकार असेल त्यांच्या नेमक्या मतदारांकडून काय अपेक्षा आहेत? फॅसिलिटीज आणि सेफ्टी। तुमच्या काय अपेक्षा? तेच, आता जे आपले बेसिक नीड्स तेवढंच पाहिजे। माणसाला राहायला, खायला, प्यायला व्यवस्थित सेफ्टी विमेनची पाहिजे, लहान मुलांना एज्युकेशन पाहिजे। एज्युकेशनमुळेच माणूस पुढे जाऊ शकतो आणि त्याच्यामुळेच त्यांना नॉलेज मिळते। तर मला वाटतं बेसिक फॅसिलिटीज ज्या आहेत त्या तर पाहिजेत। घोटाळे सगळेच पार्टी करतात, आय डिड नॉट मेन्शन एनिथिंग, एव्हरीबडी नोज एव्हरीथिंग। सो जे फक्त माणसाला, कॉमन मॅनला जे हवं आहे ते पाहिजे आणि आपण महाराष्ट्राला पुढे आणू शकतो त्याच्यामुळे। विविध राजकीय पक्षांनी आपल्या विकासाचा अजेंडा किंवा विकासाच्या संकल्पनाही मतदारांपुढे मांडल्या, त्या महत्त्वाच्या तुमच्या दृष्टीने कशा तुम्ही पाहिल्या? पॉईंट सगळ्यांनी टाकले आणि सगळे व्हॅलिड पॉईंट्स आहेत। ते फक्त काय केलंय, सगळ्या पार्टीने पोतपोताचे पॉईंट्स वाटून घेतले। आता जे निवडून येणार त्यांना फक्त सगळं एकत्र मिळून जे पण पार्टी येणार तेच करायचंय। दिनेश, आपण बघितलं वेगवेगळ्या मुद्द्यांवरती खरं तर हे मतदार जे आहेत त्यांनी आपापला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यांच्या गरजा किंवा त्यांची जी मागणी होती त्या मागणीनुसार त्यांनी आपला उमेदवार निवडण्यासाठी आज घराबाहेर पडून मतदान केलंय। धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी, माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।